रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी आपण आलेलो आहोत। कसब्याने या वेळेला काहीतरी वेगळाच निकाल देण्याचं ठरवलेलं आहे। पाहूया उद्या आज मतदान होतंय आणि उद्या त्याचा निकाल देखील आहे। या निकालाचं वैशिष्ट्य काय आहे हे आपल्याला उद्या सकाळी कळणारच आहे। कसब्यात चांगलीच गर्दी आहे। पाहूया आता। पुणे महानगरपालिका आज निवडणूक आहे, मतदान आहे। तुम्ही मतदान करताना तुमच्या डोक्यात काय होतं आणि काय बघून तुम्ही मतदान केले आणि काय येणार आहे? यंदा राष्ट्रवादीची हवा आहे आणि यंदा आम्हाला नेता नव्हे कार्यकर्ता निवडून द्यायचं। गणेश भाऊ नवथरे काम करणारा माणूस आहे म्हणून आम्ही त्यांनाच निवडून देणार आहे। मतदान करताना काय होतं तुमच्या मनात, काय डोक्यात होतं, काय बघून की केलं? आम्हाला एक कार्यकर्ता नाही का हवाय। नेते लोक भरपूर झाले नाही का, नेते लोक एकदा नेते झाल्यानंतर लक्ष देत नाही वॉर्डामध्ये नाही का। ज्या समस्या असतील, पार्किंग आहे, जुने वाडेत, या समस्या सोडवणार कोण? काय मोठी समस्या आहे? आता आपल्या इथे बघा ना, उदाहरणार्थ सिटीमध्ये कसबा गणपती चौक आहे। चतुर्थीच्या दिवशी इथं भरपूर ट्रॅफिक होतं, दुकानदारांना त्रास होतो, इथले प्रॉपर रहिवासी जे आहेत त्यांना त्रास होतो। या समस्या सोडवणार कोण? म्हणून त्याकरता आम्ही गणेश भाऊ नवथरे यांना निवडून देणार आहोत। यंदा नेता नव्हे कार्यकर्ता हवा आम्हाला। म्हणजे न्यातून देणार। हा, नेता नव्हे कार्यकर्ता आणि गणेश भाऊ नवथरे। काय सांगाल, या निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस आहे आणि उद्या निकाल पण लागणार आहे। या वेळेला 4 वर्ष लेट झालेले आहेत या निवडणुका। कसब्याने काय ठरवलंय? लोक वाट बघत होते, वाढ या गोष्टीची, की अक्षरशः कधी एकदा मतदान करायला आम्हाला मिळतंय। कारण की प्रत्येक जण काय भाषण करू शकत नाही ना, प्रत्येकाला अधिकार कुठे मिळणार आहे? तो मतदान केंद्रावर जाऊन त्यांना अधिकार दाखवायची त्यांना हे मेन ताकद आहे। आणि या गोष्टीची जनतेने 9 वर्ष वाट बघितलेली आहे आणि आज जनता, आपली शून्य जनता, प्रत्येकाचं उत्तर त्या मतपेटीमध्ये काहीच झालेलं आहे। तुम्ही नगरसेवक राहिलेले आहात? माझी वहिनी नगरसेविका होती। माझी मोठ्या भावाची बायको कोणत्या पक्षातून होते? मनसेकडनं। महाराष्ट्र नवनिर्माण राज साहेबांनी आम्हाला तेव्हा तिकीट दिलं होतं आणि आम्ही मनसेकडनं उभे राहतो। आता कसब्यामधून मनसेचा कोण उमेदवार आहे? आता मनसेचं काय झालं, आमची युती झाल्यामुळं आपल्या वार्ड क्रमांक 24 मध्ये आपला उमेदवार कोण नाहीये, पण शिवसेना आहे आमची, आमचं बीजेपी आहे, त्याच्यामुळं चाललंय। आता तुमचं मतदान झालं, तुम्ही काय बघून मतदान केले? काय होतं तुमच्या डोक्यात मतदान करताना? माझं विजन होतं महाराष्ट्र, मुंबई आणि महाराष्ट्र आणि पुणेकर। कारण की मुंबई वाचली तर पुणे वाचणार, पुणे वाचलं तर महाराष्ट्र वाचणार, याच्याकरता मी मतदान करून आलेलो आहे। मराठी अस्मितेसाठी मतदान केलं? 100% मी महाराष्ट्राकरता, महाराष्ट्र नवनिर्माणाचं काम केलेलं आहे, शिवसेनेचं काम केलेलं आहे, त्याच्यामुळं मराठी अस्मिता आहेच ना, ती 100% राहणार। थँक्यू सर। उत्सवामध्ये आपलं स्वागत। नमस्ते। पुणे आपण कसब्यामध्ये जे आलेलो आहोत, कसब्यामध्ये सगळे ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत, सगळेजण कट्टर दिसत आहेत। आज पूर्ण वेळ तुम्ही मतदानासाठी काढलेला आहे। मतदानाबद्दल काय सांगाल? 4 वर्षांनी इलेक्शन होते या ठिकाणी। 4 वर्ष उशिरा, 4 वर्ष उशिरा सर्वजण ऍक्च्युली या निवडणुकीची वाट बघत होते। तसे निवडणूक पुढे काय गेली सगळ्यांची उत्सुकता होती ऍक्च्युली, की काय नाही, शेवटी आज इलेक्शनचा आज दिवस आलाय। सगळ्यांच्या याच्यात उत्साहाचं वातावरण आहे इलेक्शनसाठी। पण सगळे लोक आम्ही सर्व सकाळीच मतदान करून आलोय। अजून आता थोडं दुपारच्या टायमात थोडीशी निवांतपणा येईल, पुन्हा एकदा 3 नंतर जेवण झाल्यानंतर पुन्हा गर्दी होईल। खूप उत्सुकता आहे लोकांमध्ये। काय ठरवलंय कसब्याने? कसब्याने अनपेक्षित निकाल येतील। कसब्यामध्ये अनपेक्षित निकाल येतील। एक बालेकिल्ला समजला जात होता, तो बालेकिल्ला राहील? बालेकिल्ला नाही व्हायचा, म्हणून तेच म्हणतो अनपेक्षित निकाल लागेल, तसा संमिश्र लागेल निकाल, संमिश्र असं म्हणून नाही व्यक्ती पक्ष म्हणून तर म्हणतो की संमिश्र, कारण लोकांनी इथं पक्ष नाही बघितला, व्यक्ती बघितलेली। भाकरी फिरणार या ठिकाणी? भाकरी फिरणार आहे? भाकरी फिरणार, अगदी बरोबर बोलत, भाकरी फिरणार नक्कीच। काका, आपण फार उतावीळ झालेला दिसताय प्रतिक्रिया देण्यासाठी। काय प्रतिक्रिया या इलेक्शनच्या? यावेळेस इथं म्हणजे चौरंगी लढत आहे इथं, पण कोण निवडून येईल असं निश्चित सांगू शकणार नाहीये, पण नवीन उमेदवारांना संधी नक्की मिळणार इथं। नवीन उमेदवारांना संधी देणार आहात, प्रस्थापितांना तुम्ही पाठवून आम्ही बाजूला सरकवायचा प्रयत्न केलेला आहे।
तुम्ही मतदान करताना तुमचे काय डोके होते, काय बघून तुम्ही मतदान केलं? मतदान करताना एका पक्षाला आम्ही मतदान केलेलं नाहीये. जे आम्हाला जो आवडणारा उमेदवार आहे आम्ही नोटाला सुद्धा मतदान केलेलं नाहीये. जो लायकीचा उमेदवार आहे त्याला आम्ही मतदान केलेलं आहे. जो काम करणारा उमेदवार आहे त्याला, आणि शक्यतो तरुण उमेदवार, तरुणांना आम्ही संधी द्यायचं ठरवलेलं आहे. या ठिकाणी जे काही मतदान पार पाडतंय अतिशय लोक स्थानिक मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत. तुम्हाला या निवडणुकीच्या मतदानासंदर्भात काय बोलूशी वाटते? मुख्यतः दोन्ही 8 वर्षांनी इलेक्शन होते, ज्यामुळे खूप आनंद होते. 3 वर्ष आमचे वाया घालवले, प्रशासनाच्या ताब्यात महानगरपालिका गेली, त्यामुळे खूप नुकसान झालं. काही कामं आमची होत होती लोकप्रतिनिधींकडे, ते होत नाही आता. त्यामुळं आता माझा आनंद होतो. लोकप्रतिनिधी पाहिजे का प्रशासनाकडून? नाही, काम होत होतं. लोकप्रतिनिधी पाहिजे. लोकप्रतिनिधी असल्याशिवाय कसं काम होणार? पण लोकप्रतिनिधींचे फोन लोकप्रतिनिधी उचलतात का? नाही करतात ना. सगळे व्हॉइस मेल वर नाही, जातात, करतात. व्हॉइस कॉल वर जातात, असं काय असं आहे काय का? नाही, काय नाही करतात. मतदान हा नागरिकांचा अधिकार आहे. त्यांनी प्रत्येकाने मतदान करावे. आंबेडकरांनी जे अधिकार दिले त्याचा सगळ्यांनी उपयोग करावा. आपण आलेलो आहोत जनार्दन पवळे संघ. हा जो गणपती आहे याच ठिकाणी लोक कॅरम पण खेळायला येतात. खूप जुने जाणती लोक या ठिकाणी कॅरमचा आस्वाद घेण्यासाठी येतात. हा तसा पुणे शहराचा मध्यवर्ती भाग आहे. अतिशय जुनी घरं, वाडे, वाड्यांचा पुनर्विकास हा या ठिकाणी फार मोठा प्रश्न आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक उमेदवार, प्रत्येक आमदार, खासदार या कसब्याला हेच आश्वासन देत असतो, या ठिकाणाचं पुनर्विकासाचं काम मी करेल. परंतु आपण पाहताय या ठिकाणी त्या पद्धतीचं कोणतंही काम नाहीये. जी झालेली आहे ती काही अर्धवटपणामध्ये आहे. या निवडणुकीत नागरिकांनी यावेळेला ठरवलेलं आहे जे नवीन उमेदवार आहेत, तरुण उमेदवार आहेत, त्या तरुण उमेदवारांना साथ द्यायची. त्यांना पाहूया उद्याच निकाल आहे. आजचं मतदान झाल्यावर कशा पद्धतीने कसब्याचा निकाल हा अतिशय वेगळा लागणार आहे असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. उद्या त्याचा प्रत्यय येणारच आहे. पाहूया आपण उद्या कसा निकाल लागतो ते. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.